आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक खूपच आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या पैशांची आतुरतेने वाट बघत होता त्याबद्दल अखेर स्पष्ट आणि सकारात्मक निर्णय समोर आलेला आहे आणि राज्य सरकारने हा अतिशय मोठा निर्णय घेतलेला असून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याला अखेर आपल्या राज्य सरकारकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे। त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचं हास्य उमटणार आहे। आता तुमच्या मनात प्रश्न नक्की येत असेल की इतका उशीर का झाला? काहींना असंही वाटू लागलं की ही योजना बंद तर झाली नाही ना। पण खरं कारण काय आहे ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे। ते अतिशय महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतेच। जर हप्ता उशिरा आला असेल तर त्याच्या मागे सुद्धा अतिशय महत्त्वाचं कारण नक्कीच असेल। त्यामुळे आज आपण या सगळ्या मुद्द्यांवर सविस्तर आणि सोप्या भाषेत चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुमचा सगळा संभ्रम, तुमचा गोंधळ दूर होईल। तर शेतकरी मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे। नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात ठोस निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे ज्यांच्या खात्यात अजूनपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झालेला नव्हता त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता दिलासा मिळणार आहे। म्हणजेच जे शेतकरी आतापर्यंत प्रतीक्षेत होते त्यांच्या खात्यातही हप्ता लवकरच जमा होणार आहे। आता बघा, थोडं स्पष्ट करून सांगायचं झालं तर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झालेला आहे। त्यामुळे काहींना असं वाटत होतं की PM किसानचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हे दोन्ही पैसे एकाच वेळी खात्यात येतील, पण प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाही। म्हणूनच थोडा गोंधळ निर्माण झाला आणि आता सरकारच्या निर्णयांमुळे ही परिस्थिती स्पष्ट झालेली आहे। पण इथे खरी गोष्ट थोडी वेगळी आहे, हे सुद्धा तुम्ही समजून घेतलं पाहिजे। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारकडून येणारा निधी तर वेळेत आला, पण राज्य सरकारचा हिस्सा मात्र काही कारणांमुळे लगेच वितरित झालेला नाही। त्यामुळे अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली, अरे ही नमो शेतकरी योजना बंद तर झाली नाही ना, असा प्रश्न सगळ्यांनाच पडू लागला। पण आता यावर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात सध्याचं सरकार अस्तित्वात असेपर्यंत ही योजना सुरूच राहणार, ती कुठेही बंद होणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करायचं काहीही कारण नाही। आणि सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे राज्यभरातील तब्बल 91 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू होत आहे। त्यामुळे जे शेतकरी आतापर्यंत या निधीची वाट बघत होते त्यांना लवकरच आर्थिक दिलासा मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे का, या योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 3,260 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। म्हणजेच हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी आता मार्ग मोकळा झालेला आहे। त्यामुळे आता वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच मोठा दिलासा भेटणार आहे। आता तुम्ही इथे एक गोष्ट नीट समजून घ्या, जर तुमच्या खात्यात आधीच PM किसान योजनेचा हप्ता आला असेल तर जवळपास निश्चित आहे की नमो शेतकरी योजनेचाही हप्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे। कारण दोन्ही योजना वेगवेगळ्या असल्या तरीसुद्धा उद्देश एकच आहे, आणि तो म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे। PM किसान योजना ही केंद्र सरकारकडून चालवली जाते, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढाकार आहे। तर नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारची स्वतंत्र योजना आहे, जी राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाते। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट प्रश्न विचारला होता की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी मिळणार। यावर त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की आता या हप्त्याबाबत निर्णय अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। आता बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता इतका उशिरा का आला यावर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे माहिती दिली। त्यांनी सांगितलं की हा हप्ता थांबलेला नसून योग्य नियोजन करून टप्प्याटप्प्याने वितरित करण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे। म्हणजेच सगळी प्रक्रिया व्यवस्थित आणि अचूक झाली पाहिजे, यासाठी हा वेळ लागला। यासाठी सरकारने याआधीच 3,260 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करून ठेवलेली आहे। पण हा संपूर्ण निधी एकाच वेळी सर्वत्र पाठवण्याऐवजी काही निवडक बँकांच्या माध्यमातून हळूहळू वितरित करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आधी येतील तर काहींना थोडा उशीर होऊ शकतो। सरकारच्या म्हणण्यानुसार पहिल्या टप्प्यात काही निवडक 15 जिल्ह्यांमध्ये निधी सोडण्यात येणार आहे। त्याचबरोबर 14 ठराविक बँकांमधून हा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल।
त्यामुळे जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर घाबरून जाऊ नका. पुढच्या टप्प्यात तुमच्यापर्यंत सुद्धा हा निधी नक्कीच पोहोचणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नीट लक्ष देऊन ऐका. शेतकरी मित्रांनो, जर तुमचं नाव पहिल्या 15 जिल्ह्यांच्या यादीत असेल आणि तुमचं खातं या निवडक 14 बँकांपैकी एखाद्या बँकेत असेल तर तुमच्यासाठी एकदम चांगली बातमी आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 3,260 कोटी रुपयांचा नमो शेतकरी योजनेचा निधी जमा करण्याची प्रक्रिया आता सरकारने सुरू केलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः ही माहिती सविस्तरपणे दिली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की हा निधी सर्व बँकांमध्ये एकाच वेळी जमा केला जाणार नाही. म्हणजेच काही बँकांमधून सुरुवातीला पैसे वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाला एकाच दिवशी पैसे मिळतील असं काहीही नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आधीपासून PM किसान योजनेचे 20, 21 आणि 22वा हप्ता नियमितपणे मिळालेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांची माहिती आधीच बँकांकडे देण्यात आलेली आहे. त्यामुळे या पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्याची प्रक्रिया आता अतिशय वेगाने सुरू होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट आता जवळपास स्पष्ट झाली. जर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता नियमितपणे मिळत असेल तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण ही योजना त्याच पद्धतीवर तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पात्रता जवळपास सारखीच ठेवण्यात आली. पण आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, नेमके कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आणि आपण त्या यादीत आहोत का? याचबरोबर कोणत्या बँकांमधून हप्ता मिळणार हे जाणून घेणं सुद्धा सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सध्या सरकारने टप्प्याटप्प्याने वितरण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सुरुवातीला काही ठराविक जिल्हे आणि बँकांची निवड करण्यात आली. म्हणूनच जर तुमच्या खात्यात PM किसानचा हप्ता आधीच जमा झाला असेल तर आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळण्यासाठी तुम्ही तयार राहा. पण त्यासाठी एकदा तुमचा जिल्हा आणि तुमची बँक यादीत आहे का हे नक्की तपासून घ्या. कारण आजपासून काही ठिकाणी हा निधी जमा व्हायला सुरुवात झाली आणि तुमचं नाव त्या यादीत असेल तर तुमच्या खात्यात केव्हाही पैसे येऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, आजचा दिवस खरंच खास आहे. कारण अनेकांसाठी ही दुहेरी आनंदाची बातमी ठरली. आजपासूनच या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात झाली आहे. सरकारने पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांमध्ये निधी पाठवण्याचा निर्णय घेतला असून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि यासाठी तब्बल 3,260 कोटी रुपयांचा मोठा निधी 14 महत्त्वाच्या बँकांमध्ये वर्ग करण्यात आला. म्हणजेच या बँकांमधूनच सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. आता बघा, मागच्या वेळेस काय झालं होतं, अनेक शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला होता. कारण काही बँकांनी पैसे वेळेत खात्यात जमा केलेच नव्हते. त्यातच काही बँकांचे IFSC कोड बदलले होते तर काही छोट्या बँका मोठ्या बँकांमध्ये विलीन झालेल्या होत्या. त्यामुळे व्यवहारात अडचणी आल्या आणि शेतकऱ्यांना उशीर झाला. पण यावेळी सरकारने आधीच या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन नियोजन केलेलं आहे. त्यामुळे आता पैसे जमा होण्याची प्रक्रिया अधिक सुरळीत आणि जलद गतीने होण्याची शक्यता वाढलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, सरकारने यावेळी एक अत्यंत महत्त्वाचा इम्पॉर्टंट निर्णय घेतला. तो लक्ष देऊन ऐका. सगळ्याच बँकांमध्ये निधी पाठवण्याऐवजी फक्त निवडक 14 बँकांची निवड सरकारकडून करण्यात आली. कारण या बँकांमधून पैसे जलद गतीने आणि अचूक पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. त्यामुळे यावेळी उशीर होऊ नये यासाठी आधीच योग्य नियोजन करण्यात आलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या 14 बँका आणि 15 जिल्ह्यांची यादी खूप महत्त्वाची आहे. कारण सुरुवातीला निधी याच ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की पात्र बँकांची निवड करून त्यांच्यामार्फतच पैसे वितरित केले जातील. त्यामुळे जर तुमचं खातं या बँकांमध्ये असेल आणि तुम्ही त्या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुमच्या खात्यात 100% पैसे येतील. आता यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी बँकांकडे देण्यात आलेला असून आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याची अंमलबजावणी सुरू केली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आज सकाळपासूनच काही शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा व्हायला सुरुवातसुद्धा झाली. म्हणूनच तुम्ही एकदा तुमचं बँक खातं नक्की तपासून बघा. जर अजून पैसे आले नसतील तर बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही, घाबरायचं नाही. कारण पुढील थोड्याच वेळात, कदाचित 1.5 ते 2 तासात तुमच्या खात्यात सुद्धा हप्ता जमा होऊ शकतो. आता पुढचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नेमके कोणते शेतकरी या हप्त्यासाठी पात्र आहेत, कोणाच्या खात्यात पैसे येणार. चला तर मग आपण ते सुद्धा स्पष्टपणे समजून घेऊया. आता शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. सरकारने ज्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळतो
अशा सर्व लाभार्थ्यांची यादी थेट बँकांकडे दिली. म्हणजेच जर तुम्हाला याआधी 20, 21 आणि 22वा हप्ता मिळाला असेल किंवा कधीही PM किसानचे पैसे तुमच्या खात्यात आलेले असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरले आहात. म्हणूनच आता तुम्ही थोडं सतर्क राहा, कारण पुढील काही वेळात म्हणजे जवळपास अर्ध्या ते 1 तासाच्या आत किंवा 1 ते 2 तासाच्या आत तुमच्या खात्यात सुद्धा पैसे जमा होऊ शकतात. जसं PM किसान योजनेचे 2,000 रुपये तुमच्या खात्यात आले होते, अगदी त्याच पद्धतीने नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये सुद्धा जमा होतील. आज पहिल्याच दिवशी 15 जिल्ह्यांमध्ये वितरणाची सुरुवात झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ही फक्त सुरुवात आहे. पुढील टप्प्यांमध्ये इतर शेतकऱ्यांना सुद्धा हा लाभ भेटणार आहे. सरकारने आता स्पष्ट निर्णय घेतलेला असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली. त्यामुळे आता वाट पाहण्याचे दिवस संपले. तुमच्या खात्यात पैसे कधीही येऊ शकतात. फक्त एकदा खातं तपासत राहा. आता शेतकरी मित्रांनो, इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. सरकारने ज्या जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे ती एकदा नीट तपासून पाहणं तुमच्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण या यादीत तुमचा जिल्हा आहे का नाही यावरच तुम्हाला हप्ता भेटेल का हे ठरणार आहे. तुम्हाला पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार की थोडा वेळ लागणार? म्हणजे सरळ भाषेत सांगायचं तर या 15 जिल्ह्यांच्या यादीत तुमचं नाव असेल तर तुमच्या खात्यात 2,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे एकदा यादी नीट पाहून घ्या आणि तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे खात्री करून घ्या. पहिल्या टप्प्यात फक्त 15 निवडक जिल्ह्यांनाच निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा समावेश या यादीत आहे त्यांना आधी पैसे मिळतील. बाकीच्या शेतकऱ्यांसाठी पुढचे टप्पे लवकरच सुरू होतील. म्हणूनच आता तुम्ही फक्त एक काम करा, तुमचा जिल्हा यादीत आहे का हे एकदा नक्की तपासा. आणि जर तो यादीत असेल तर तुमच्या खात्यावर लक्ष ठेवा, कारण पैसे कधीही जमा होऊ शकतात. आता शेतकरी मित्रांनो, सरकारने ज्या जिल्ह्यांपासून सुरुवात केलेली आहे त्यामधील काही महत्त्वाचे जिल्हे आपण पाहूया. आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या काही जिल्ह्यांकडे सुद्धा वळूया, कारण या यादीत तुमचा जिल्हा आहे का हे तपासणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आता मित्रांनो, जिल्ह्यांची यादी नीट लक्ष देऊ नये का? आता सर्वात आधी नाव येतं ते आपल्या पुणे जिल्ह्याचं, शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखला जाणारा पुणे जिल्हा. आता पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत आणि अनेकांच्या खात्यात निधी जमा होण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू होण्याची शक्यता आहे. यानंतर आपला द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा, सोबत कांद्याचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्हा. सरकारने निवडलेल्या यादीत नाशिक जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यात आला. आता नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने लाभार्थी यादीत आहेत. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी खात्यावर लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. आता विदर्भातला तिसरा जिल्हा सरकारने निवडला आहे आणि तो आहे अमरावती जिल्हा. आता अमरावती जिल्हा, या जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेत पात्र ठरले असून त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची तयारी सुरू झालेली आहे. यानंतर आपण पाहूया सांगली जिल्हा. आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही योजनेचा चांगला फायदा भेटणार आहे. त्यामुळे सांगलीमधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्याच्यानंतर नंबर लागतो आपल्या सोलापूर जिल्ह्याचा. आता सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी पात्र ठरलेले असून त्यांच्या खात्यात लवकरच निधी जमा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे आपला अहमदनगर जिल्हा. आता अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. त्यांनाही या हप्त्याचा लाभ भेटणार आहे. आणखी एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजे आपला खानदेशातला धुळे जिल्हा. आता या भागातील शेतकऱ्यांनाही सरकारकडून आर्थिक मदत भेटणार आहे. म्हणूनच शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. तुमच्या खात्यावर लक्ष ठेवा, कारण निधी जमा होण्याची प्रक्रिया आता अतिशय वेगाने सुरू झालेली आहे आणि तुमच्यापर्यंत पैसे कधीही पोहोचू शकतात. आता पुढील जिल्ह्यांची माहिती सुद्धा नीट समजून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा यादीत असेल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यातच लाभ मिळू शकतो. आता पुढचा जो जिल्हा आहे तो आहे पश्चिम महाराष्ट्रातला लातूर जिल्हा. आता लातूर जिल्ह्यापासून आपण सुरुवात करूया. आता लातूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहेत आणि त्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू झालेली आहे. त्यामुळे लातूरमधील शेतकऱ्यांनी आपलं बँक खातं नक्की तपासत राहायला पाहिजे. पण इथे एक महत्त्वाची अट आहे. सरकारने स्पष्ट केलेलं आहे की फक्त त्या 14 निवडक बँकांमधील खात्यांमध्येच सुरुवातीला पैसे जमा केले जातील. म्हणजेच तुमचा जिल्हा आणि तुमची बँक या दोन्ही गोष्टी यादीत असणं खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. आता आपण पुढे पाहूया शेतकरी मित्रांनो, कारण अजून काही महत्त्वाचे जिल्हे यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
तुमचं नाव त्यात आहे का हे तपासणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो तो आपल्या सातारा जिल्ह्याचा. सातारा जिल्हा इथल्या मोठ्या संख्येने शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे या भागात निधी जमा होण्याची प्रक्रिया अतिशय तीव्र गतीने सुरू झालेली आहे. त्यानंतर आहे संत्र्याचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा आपला नागपूर जिल्हा, विदर्भातला जिल्हा. आता या जिल्ह्यात सुद्धा अनेक शेतकरी लाभार्थी यादीत आहेत. आता जेही शेतकरी लाभार्थी यादीत आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. आता पुढचा जिल्हा आहे आपला चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा योजनेचा लाभ भेटणार आहे. त्यामुळे त्यांनी आपलं बँक खातं तपासत राहावं. यानंतर आहे कोकण किनारपट्टीचा रायगड जिल्हा, आपला कोकणातला रायगड जिल्हा. आता कोकणातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आली, कारण इथेही निधी वितरण होणार आहे. तसंच ठाणे जिल्हा देखील या यादीत समाविष्ट करण्यात आलेला आहे. इथल्या शेतकऱ्यांची संख्या सुद्धा मोठी असल्यामुळे अनेकांना योजनेचा फायदा भेटणार आहे. आणि सगळ्यात शेवटी येतो तो रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही हप्त्याचा लाभ मिळणार आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुमच्या खात्याकडे लक्ष ठेवा, कारण निधी जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि तुमच्यापर्यंत सुद्धा पैसे लवकरच पोहोचू शकतात. म्हणूनच शेतकरी बांधवांनो, एकदा तुमचा जिल्हा आणि तुमची बँक यादीत आहे का हे नीट तपासून बघा, कारण दोन्ही गोष्टी जुळल्या तरच तुमच्या खात्यात 2,000 रुपयांचा हप्ता जमा होईल. आणि जर अजून पैसे आले नसतील तर थोडा संयम ठेवा. पुढील टप्प्यात तुमच्यापर्यंत हा लाभ नक्कीच पोहोचेल. आणि हो शेतकरी मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आलेला आहे आणि तो म्हणजे बँकांची यादी. कारण तुमचा जिल्हा यादीत असला तरी जर तुमचं खातं योग्य बँकेत नसेल तर थोडे पैसे उशिरा येऊ शकतात. त्यामुळे ही माहिती नीट समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. सरकारने स्पष्ट सांगितलंय की पैसे व्यवस्थित आणि जलद गतीने पोहोचावेत, म्हणून काही ठराविक बँकांची निवड करण्यात आली. आणि जर तुमचं खातं या बँकांपैकी एखाद्या बँकेत असेल तर तुमच्या खात्यात आजच 100% नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. आता शेतकरी मित्रांनो, बँकांची यादी ही थोडी बदलून आणि समजून घेऊया, कारण यावरच तुमचे पैसे कधी येणार हे अवलंबून आहे. सुरुवातीला सरकारने काही प्रमुख बँकांची निवड केली. त्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेचा समावेश करण्यात आला. त्याच्यानंतर आहे कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि युको बँक यांचा सरकारने समावेश केला. आता या बँकांमधून निधी जलद गतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावा यासाठी विशेष व्यवस्था तयार करण्यात आली. म्हणूनच तुम्ही एकदा तुमचं खातं नेमकं कोणत्या बँकेत आहे हे तपासा. जर या बँकांपैकी कोणत्याही बँकेत तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यावर लक्ष ठेवा, कारण पैसे कधीही जमा होऊ शकतात. आता पुढे अजून काही बँकांची माहिती महत्त्वाची आहे, ती सुद्धा तुम्ही नीट लक्ष देऊ नये का, कारण पूर्ण यादी समजली तरच तुम्हाला स्पष्ट चित्र दिसेल. सरकारने निवडलेल्या इतर बँकांमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा समावेश सरकारने केलेला आहे. त्याच्यानंतर आहे इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, कर्नाटक बँक, फेडरल बँक आणि साऊथ इंडियन बँक यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. या बँकांमधूनही सध्या निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता आणखी एक खास मुद्दा, पोस्ट ऑफिस खातं. बऱ्याच वेळा या खात्याचा उल्लेख कमी दिसतो, पण प्रत्यक्षात या खात्यामध्ये पैसे वेगाने जमा होतात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पोस्ट ऑफिसचं खातं आहे, पोस्ट ऑफिस बँकेमध्ये ज्यांचं खातं आहे, त्यांना अनेकदा इतरांपेक्षा लवकर लाभ मिळण्याची शक्यता असते. म्हणूनच शेतकरी बांधवांनो, जर तुमचं खातं या बँकांमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर सतत खात्यावर लक्ष ठेवा, कारण सरकारकडून निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि तुमच्यापर्यंत पैसे कधीही पोहोचू शकतात. एकंदरीत आता तुमचं काम अगदी सोपं झालेलं आहे. तुमचा जिल्हा आणि तुमची बँक या दोन्ही यादीत आहेत का हे एकदा नक्की तपासा. खात्यावर लक्ष ठेवा, कारण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधीही तुमच्या खात्यात सरकू शकतो. आणि हो शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या, हा लाभ सर्वांना भेटणार नाही. सरकारने काही अटी ठेवलेल्या आहेत आणि त्या पूर्ण केल्यावरच तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. आता यामध्ये सर्वात महत्त्वाची अट लक्षात घ्या, उत्पन्न मर्यादा. तुमचं वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांच्या आत असणं गरजेचं आहे. जर तुमचं उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. त्यामुळे आधी स्वतःची पात्रता तपासून घ्या. आता आणखी एक महत्त्वाची अट म्हणजे ई-KYC. सरकारने स्पष्ट केलं आहे की ई-KYC पूर्ण केलेली असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमची ई-KYC बाकी असेल तर लगेच ती पूर्ण करून घ्या, कारण ई-KYC नसेल तर कितीही पात्र असलात तरी तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. म्हणून शेतकरी बांधवांनो, 2 गोष्टी लगेच तपासा. तुमचं उत्पन्न 3 लाखाच्या आत आहे का आणि तुम्ही ई-KYC पूर्ण केलेली आहे का
या दोन्ही अटी जर पूर्ण केलेल्या असतील तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळण्याची शक्यता 100% आहे. आता शेवटची पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर तुमच्या बँक खात्याशी संबंधित KYC पूर्ण नसेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते, कारण सरकारने स्पष्ट केलं आहे की फक्त ज्यांची KYC पूर्ण आहे अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा केला जाईल. म्हणून अजूनही जर तुमची KYC बाकी असेल तर ती लगेच पूर्ण करून घ्या, अन्यथा तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्हाला पैसे उशिरा मिळू शकतात. तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची अत्यंत महत्त्वाची नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची संपूर्ण माहिती. अशीच ताजी आणि उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.